मित्रांनो, स्टेशनपासून जवळ जर 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि तुमचा बजेट आहे 23.5 लाखाचा, तर आज खूप चांगला ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। या सीनमध्ये तुम्ही कॉम्प्लेक्सच्या बाहेरचा परिसर व्यवस्थित पाहून घ्या। पुढे आपल्याला फ्लॅटचा व्हिडिओ पाहायला मिळणारच आहे। या ठिकाणी पाहू शकता बिल्डिंगमध्ये तुम्हाला गार्डन एरिया, कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा सुद्धा पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, तुमचा बजेट जर 24-25 लाखाचा नसेल तर आज मी तुमच्यासाठी रिसेल कॅटेगरीमध्ये 23.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये एक चांगला फ्लॅट घेऊन आलेला आहे। अवघ्या एकच मिनिटात मित्रांनो थोडीशी माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामध्ये। हा जो फ्लॅट आहे हा बदलापूर वेस्ट परिसरामधील उमिया कॉम्प्लेक्स मध्ये आहे। या ठिकाणावरून तुम्ही बदलापूर वेस्टचं स्टेशन जर चालत गेलात तर साधारण 7 ते 10 मिनिटाच्या अंतरामध्ये तुम्हाला बदलापूरचं स्टेशन पाहायला मिळणार आहे। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया तब्बल 650 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 460 स्क्वेअर फूट आहे। 4 माळ्याची बिल्डिंग आहे मित्रांनो, पण हा जो फ्लॅट आहे 3ऱ्या माळ्यावरती आहे। बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाहीये। या कॉम्प्लेक्स मध्ये ओव्हरऑल तुम्ही पाहायला गेला तर टोटल तुम्हाला 9 विंग्स पाहायला मिळतील। याच्यामध्ये काही बिल्डिंग 4 माळ्याच्या आहेत तर काही बिल्डिंग 7 माळ्याच्या आहेत। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट सुद्धा पाहायला मिळेल, परंतु त्या ठिकाणी फ्लॅटची प्राइस 26 लाखाच्या पुढे आहे। जर तुमचा बजेट 23.5 लाख असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही नक्की येऊ शकता। BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1000 रुपये पर मंथ आहे। या प्रॉपर्टीला खरेदी केल्यानंतर तुम्हाला रेंटलला जरी द्यायचं असेल तर साधारण 5 ते 6,000 रुपये रेंट या एरियामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो। चला मित्रांनो, जास्त वेळ नाही घेत, ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे हे लगेच पाहूयात। आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला सॅलरी वगैरे किती असायला पाहिजे, डाऊन पेमेंट वगैरे किती करायचंय हे नेहमीप्रमाणे तुम्हाला मी माहिती देतो। फ्लॅटची बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो 3ऱ्या माळ्यावरती फ्लॅट पाहण्यासाठी ऍक्च्युअल आपण आता आलेलो। या ठिकाणी स्टेअरकेस पाहू शकता, इकडे एक रूम आहे, अजून 2 रूम इकडे आणि हा आपला रूम असणार आहे। प्रत्येक फ्लोर वरती तुम्हाला इथे 4 रूम पाहायला मिळतील। लगेच फ्लॅट मध्ये एंट्री करूयात मित्रांनो। आता इकडे फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती प्रशस्त साईज मध्ये तुम्हाला इथे लिव्हिंग रूम पाहायला मिळते, जे तुम्ही या सीन मध्ये पाहत आहात। आता लगेच आपण या फ्लॅट मध्ये जी हॉलला बाल्कनी दिलेली आहे लगभग 4 फुटाची ती पाहून घेऊयात। हे बघा, 4 फुटाची बाल्कनी दिलेली आहे। तुम्हाला इकडे आपण बॉक्स ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही इथे झाडं वगैरे ठेवू शकता। खाली पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे, जे मी सुरुवातीला दाखवलं होतं। समोर 7 माळ्याच्या सुद्धा बिल्डिंग आहेत, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं। गार्डन वगैरे आहेच, त्याचबरोबर इकडे बाईक साठी सुद्धा पार्किंग तुम्हाला पाहायला मिळते। हे बघा, ही आपली बाल्कनी आहे। बाल्कनी मधून तुम्ही जर इकडे पाहायला गेलात ना तर लिव्हिंग रूमची साईज चेकआउट करा मित्रांनो, किती मोठी साईज तुम्हाला इथे पाहायला मिळते। या ठिकाणी अजून एक गोष्ट क्लिअर करतो, तुम्हाला या वॉलला मी एक वॉलपेपर सुद्धा लावून देणार आहे। मी आधीच जर बुकिंग केली तर तुमच्या चॉईस नुसार तुम्हाला वॉलपेपर लावून देईल। वरच्या बाजूला सुंदर अशी फॉल सिलिंग केलेली आहे। इकडे पाहणार तर सुंदर असं झुमर लावलेले आहे, 2 पंखे सुद्धा आपण लावलेले आहेत आणि फॉल सिलिंग मध्ये लाईट सुद्धा तुम्हाला लावून दिले। आता त्या एंडिंग पासून तुम्ही इकडे जर असे स्ट्रेट आलात ना, असं लगभग तुम्हाला 15 फुटाचा एरिया पाहायला मिळतो आणि आडवा जर पाहणार ना 9.5 फुटाचा एरिया आहे। 15 बाय 9.5 फुटाचा तुम्हाला हा लिव्हिंग रूम, त्याचबरोबर इकडे माझ्या मागे तुम्हाला 4 फुटाची बाल्कनी सुद्धा इथे पाहायला मिळते। 3ऱ्या माळ्यावरती फ्लॅट आहे। पुन्हा एकदा मित्रांनो क्लिअर करतो ही गोष्ट। लगेच पुढे जाऊया, टाइम खूप महत्वाचा आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार। आता किचन आणि बाथरूमच्या मधला जो पॅसेज आहे तो पाहून घ्या। आता या ठिकाणी काही मित्रांनो डाग वगैरे दिसत असेल, आत्ताच कलरिंग केलेले, त्याच्यामुळे थोडा ओलावा तुम्हाला दिसू शकतो। तुम्ही फ्लॅट पाहायला येणार त्यावेळेस या गोष्टी दिसणार नाही। लेफ्ट साईडला असणारं बाथरूम लगेच आपण पाहून घेऊयात। हे बघा, हे आहे बाथरूम। बाथरूमच्या वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। इथे बेसिंगची प्लेसमेंट आहे आणि याच्याच अपोजिट इकडे आपल्याला किचन पाहायला मिळेल। हे आपलं किचन मध्ये सुद्धा 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल। इथे पण बॉक्स ग्रिल आपण लावलेले आहेत। तिकडे वरती सुद्धा पाण्याची टाकी आहे आणि इकडे पाहणार तर किचन ट्रॉली वगैरे आपण तुम्हाला लावून दिलेले आहे। हे झालं किचन, वरती पोर्टमाळा पाहायला मिळतोय। पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला आपल्याला या फ्लॅटचा इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूलाच इकडे आपल्याला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघा, याची साईज सुद्धा चांगली, आपण त्या एंडिंगने पाहूयात। इकडे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल। सगळे लोक राहतात मित्रांनो या ठिकाणी। सो आपला बेडरूम आहे, 10 बाय 9 अशी याची साईज आहे। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे। चला मग मित्रांनो, लगेच आता मी तुम्हाला होम लोन बद्दल थोडीशी माहिती। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, तुम्ही मला कॉल करा। मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुम्हाला सॅलरी 35,000 रुपयापर्यंत असायला पाहिजे आणि तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी 2 लाख रुपये असायला पाहिजे। जर सॅलरी जास्त असेल आणि तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता, कारण या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू आम्ही जेवढ्याला फ्लॅट विकतो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, म्हणून आपण बँकेकडून जास्त होम लोन
करू शकतो। आजचा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहायला तुम्हाला पुढे आवडतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा। खाली सबस्क्राईबचं लाल बटन येत आहे त्या ठिकाणी क्लिक करा। त्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।